राहिला तर म्हातारे पण आले. गाय पण आहे बघा. दिसते तुम्हाला गाय? गोठ्यात गाय आहे. आजीने आजीने तर हात केलाय की जसं काय आम्हाला ओळखतातच आजी. किती निरागस आहे ती आजी. हा तिथे पण भात शेती आहे. आजी तर जशी ओळखीचीच निघाली पण ओळखीची नाहीये. तिने असंच हात केलेला आहे आम्हाला. ही काटे आहेत, काटे काटे. हो काटे काटे आहेत ना. आजी अगं शेत दाखवायचं होतं. शेत दाखवायचं आजी. ना काय नाही बाई. नाही असू दे काय नाही. काही नाही ठीक आहे असंच आम्ही. आजी तुम्ही इथे राहता का? हा इथं तुमचं शेत आहे हे? हा शेत पूर्ण तुमचं आहे का? हो पूर्ण आमचं. तुमचंच आहे. किती वर्ष झाले तुम्ही शेती करता? खूप वर्ष झाले. खूप वर्ष झाले. इथून सगळं काही ना पहिला डोकरा आपले हां पहिला सासरा माझा होता ना तिथून त्याच्या अगोदर आम्ही सगळं करतो. हो का भात शेती. हा. आणि काय भाज्या बिज्या लावल्यात का? हा भाज्या बिज्या लावल्यात? काही नाही भाज्या बिज्या काय नाही. काही नाही भाजी बिजी काही नाही लावलं. मस्त गाई वगैरे आहेत काय? हा. चला आपण गाय बघूया मग. बैलच आहेत ते. बैल आहेत ते? बैलच आहेत. लांबून तरी बघूया चला. चल. हा हा चल. हे तू मला जितका पाठवून आणा. पद्धतीने शेती गाईच आहेत. हा हा कट करत जातो मग ते थोडं. हो बॅक साईड भुईच कमी. दाखव ना त्याला दाखव ना त्याला. इथे इथे इथे. अरे ये लास्ट कुठे आता एवढा. हा बैल आहे. बैल आहे ना. काय ते पण एक डॉगी आहे. नको मग येतील नाही तर कुत्रे. हो तिकडे काय आहे? हो या ना तुम्ही पण. हां 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 बाबा बाबा बरीच जागा आहे ना तिथून आत. चला आजीबरोबर बऱ्याच गप्पा मारल्या. आता आपण निघूया घरी. शेतीविषयक त्यांनी भरपूर माहिती सांगितली. आता काय झालंय? आता काय करणार आहे? त्याच्यानंतरची काय काय आता शेती. तुम्ही शेती लावली हा हा धान्य पेरलं त्यानंतर धान्य उगवलं. धान्य उगवल्यानंतर ते काढून परत त्याची लावणी करतात ना. हा 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 हो हो या ना या कापून ना परत ठेवायचा. हे इथे आहे असं उभं. इथे इथे इकडे इकडे बघा ना आजी इकडे. म्हणजे पाठी भात शेती होते. हा ना त्या पेरायचं ना मग तू इथे उभं राहा, म्हणजे भात शेती. हा कसं कसं करता आजी तुम्ही कसं पैसे- कसं केलं ते जरा पैसे सांगा ना. पैसे मिळले ना का मग या भात बदलवायचा ना आपल्याला तो कर्जत तो आणायचा. या दुसरा कर्जत आहे. अच्छा हा. कर्जत 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 भात लावलेलं आहे. कर्जत ओके कर्जतचं नाव त्या भाताचं नाव कर्जत. कर्जत जसा कोलम असतो हा तसं. मग आता काय करणार पुढचं काय आता? आता पुढे- काय आता भात शेत हे झालंय. रोप लागल्यावर हा रोप दाणे लागल्यावर आल्यावर त्याची कापणी करणार. दाना आल्यावर तेव्हा मग मग काढतो कापणी करणार. कापणी करतात. अच्छा आणि मग न नंतर मग मग तो खल्यावर नेतात. खळ्यावर देऊन त्याला हा खल्यावर मग ते झोडायचा अच्छा झोडायचा ना ते हा झोडायचा आणि त्या मग पा दाणा आणि हा. गवत बाजूला वेगवेगळे करणार. दाना बाजूला ठेवायचा तण बाजूला ठेवायचा. हा ना मग ते काय करायचा भरडून आणायचा. अच्छा मग नंतर मग हा तुम्ही ते का गोणीत एक टेमाला भरणार. खायचा. बरं. हा मग तर काय तसंच आपल्याला या आहे राशन बिसन आहे न असं नाही मिळते. म्हणजे खाण्यासाठी उपयोग आपल्या हा, उपयोग. घरच्यासाठी हा, हा, फक्त हा, आपण हा, शेती लावतो. मग त्याचेच करताना की आता याला समज आम्ही कधी चौघा पोरा हां तर ती दोघा हां ना त्यात पोऱ्याशा दोघा जण हां ना मी एक ना एक
जरा लहान आहे तर शालन जातं. एवढं सगळ्यांना तुम्ही पुरत आठ असेल. 8 ते 10 हा. जण तुम्ही हा जमताव जमताव. याच्यावर भात तुमचं भात शेतीसाठी. शेतीवर तुमचा हा मग उदरनिर्वाह चालते. हा अच्छा काय करायचं त्याला नाही वरचे पाणी पडला तर पिकत नाही पाणी पडला तर आहे ते मग त्याला काय करपून करायचं जात कोणाचं असेल ना? जायचं हो आणायला ना. कोणाचं आणायला जायचं चालेल. आजी चला. ते खूप खूप चला. धन्यवाद. आजीने माहिती दिली. आजी हा थँक्स. भेटू पुन्हा धन्यवाद. कधीतरी. हा हं? चला इथे बघू. परत येऊ आम्ही कापताना ना. हा येऊ तुमच्याकडे. ये हा? ये ये व्हिडिओ. इथे जातो मी वाटत असतो हे कधी कराल तुम्ही? हा कधी म्हणजे आपले दिवाळी महिना गेला ना दिवाळी. दिवाळीचा महिना गेला का मग यो येतो ना दिवाळीचा महिना त्यात कापताव आम्ही हो का? हा त्यात मग येऊ तेव्हा येऊ आम्ही. हा, तेव्हा हा येऊ. चला. चला तुम्ही त्याला लाज वाटते. ये रे मंडळी तुम्ही बघितलंच असाल मस्त सुंदर आहे बघा छोटेखाने घर आणि बैल आहेत. किती मस्त वाटलं ना बघून. मला तर खूपच फ्रेश वाटलं. बापरे खूप वर्षांनी मी अशी शेतात आली असेल. इथे राहून पण येणं होत नाही असं होतं. आणि हे बघा कंटोली तुम्हाला भाजी माहिती असेल ना. हो नक्की कन्फर्म. ही बघा वेल तिथे दाखव. ही बघा वेल कंटोलीची. तुम्हाला माहिती आहे भाजी कंटोली. मी एकदा रेसिपी शेअर करेन हां. अशा भरपूर रानभाज्या इथे तयार होत असतात आणि ते पण बिना खताच्या. हां त्यामुळे खाताना असा विचार नाही करावा लागत की म्हणजे खताच्या आहेत किंवा काय. मस्त भरपूर रानभाज्या येतात. ती पण रेसिपी मी शेअर करेन तुमच्यासोबत. बघा चला आता आपण या ठिकाणाला बाय बाय करू आणि वाट फुटेल अशा ठिकाणी आलो. पण इतकं बरं वाटलं म्हणजे काही डिसाईड नव्हतं की इथेच यायचं होतं. टिपिकल कुठल्या ठिकाणी यायचं होतं. पण असं कोणाकडे असं येऊन देत नाही पटकन. पण ती आजी काहीच नाही बोलली. म्हणजे आम्ही तिला आयत्या वेळेस तिला भेटलो वगैरे. तिने छान माहिती पण सांगितली आम्हाला.